नमस्कार मित्रांनो, मी सर्पमित्र आकाश झोंबाडे. तर मित्रांनो, आपल्याला जस्ट लिटरली एक विषारी जातीचा साप त्याची बाईट झाली होती, म्हणजे की नागाची, इंग्लिशमध्ये इंडियन स्पेक्टिकल कोब्रा. तर फायनली मित्रांनो वेळ नव्हती आणि साप जो आहे तो बिल्डिंगमध्ये होता, तर आपण त्याला रेस्क्यू करण्यासाठी आलो. तर इथं आल्या आल्या काका म्हणले की धामं नाही. तर ॲक्च्युली मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या भागातला विषारी जातीचा साप आहे. तर त्याचे तुम्ही पॅटर्न बघू शकता की भरपूर लोक त्याला अजगराचे पिल्लू म्हणून सुद्धा पकडायचा प्रयत्न करतात. तर हा म्हणजे की आपल्या भागातला विषारी जातीचा साप, मराठीमध्ये घोणस, इंग्लिशमध्ये रसल्स वायपर. त्याची ओळख साधी सिंपल आहे. भरपूर लोकांचा गैरसमज होतो की तो अजगर म्हणून त्याला पकडायला जातात, पण विशेष म्हणजे की हा साप सेकंदामध्ये 2-3 फुटापर्यंत उडून चावणारा साप आहे आणि ह्याचा बाईट कधी फेल जात नाही. मित्रांनो, आपण त्याला न टच करता रेस्क्यू करणार आहे. हेड त्रिकोणी आकाराचं हेड असतं, त्याच्या हेड पासून ते टेल पर्यंत ब्लॅक ब्लॅक आकाराची गोल गोल धब्बे, ही सापाची ओळख आहे. सर्वसाधारण हा साप 6.5 ते 7 फुटापर्यंत वाढतो. तर हा बेबी आहे. बेबी म्हणजे की जास्तीत जास्त 4 ते 5 महिन्याचा पिल्लू असावं. आणि हा सापाची विशेष म्हणजे की हा साप अंडी देत नाही, डायरेक्ट पिल्लाला जन्म देतो. विशेष म्हणजे की त्याची पिल्लेची संख्या एक मादी मॅक्झिमम 60 ते 80चं आपल्या इंडियामध्ये रेकॉर्ड आहे. तर आपण त्याला डायरेक्ट बॅग मध्ये सोडणार आहे. टॉर्च बंद कर ना, हे राहिलं जवळ क्लोजअप. जाईल जाईल. आपण त्याला हात लावू ना, गुगलला टाका डायरेक्ट रिसल्ट स्वाईपर दिसेल तुम्हाला इन्फॉर्मेशन. म्हणजे तुम्हाला असं आहे का की तू उडीच मारली पाहिजे? नाही नाही.